विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडते। या बैठकीला काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या बैठकीत विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होऊ शकतं। तसेच सांगली जिल्हा काँग्रेस भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशाल पाटलांचे कार्यकर्ते बैठकीत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जळगावात बीआरएसला मोठा धक्का बसलाय। बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील ठाकरे गटात आज प्रवेश करत आहेत। त्यासाठी जळगावातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगरसह सर्व जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय। 2800 हेक्टरवर ज्वारी, मका, बाजरीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर आतापर्यंत 4 मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं झोडपले। मिरची, कांदा, टोमॅटो, ज्वारी, भुईमूग पिकासह टरबूज, पपई, डाळिंब, केळी या फळबागांचं मोठं नुकसान झाले। शिरपूर शहादा मार्गावरील हिंगणी इथे रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यानं 2 तास वाहतूक बंद होती। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। लातूरला चौथ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। औसामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। नांदूर भागात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। गुढीपाडव्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात विजेच्या कडकडाटासह गारपीट होते। गारपिटीमुळे फळबागांसह रब्बी पिकं आणि भाजीपाला जमीनदोस्त झाला। बीड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं। टरबूज आणि झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झालंय, तर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचीही पडझड झाली। अवकाळी पावसानं पश्चिम विदर्भाचीही दाणादाण उडवली। गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसामुळे 3000 घरांची पडझड झाली। एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत। 29 जनावरं दगावली। यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि अकोल्यात 70,000 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झाले। जाऊयात